अरे ताई मॅडम आल्या. पायलट मेळावा मस्त झाला पाहिजे बघ. आज बी तू मस्त भाषण कर. बघू आता. चल. काय लोक पाणी वाया घालवतात ना. नमस्कार नमस्कार या. नमस्कार मंडळी. आपल्याला माहिती आहे की आपल्या कारखान्याच्या निवडणुका लागलेल्या आहेत. येत्या निवडणुकीमध्ये आपल्या आमदार साहेबांचे चिरंजीव श्री समरसिंग मंत्री पाटील हे निवडणूक लढवणार आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या मार्गदर्शनासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आणि मी ताई मॅडमना विनंती करतो की त्यांनी सर्वात आधी आपल्या समोर त्यांचं मनोगत व्यक्त करा. नमस्कार. सध्या आपल्या कारखान्याची परिस्थिती फार चांगली नाहीये हे आपल्या सगळ्यांना माहितीच. मुख्य प्रश्न आहे ऊस दराचा. आपल्या कामगारांचे पगार थकलेत. यावर्षी आपल्या कारखान्याचा तोटा 30 कोटीवर गेलाय. आता मी आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनपर 4 शब्द बोलावे. नमस्कार. आम्ही असा विचार केला, आधी समरला राजकारणाचा अनुभव घेऊ द्यावा आणि नंतर आमदारकीला उभं करावं.
सुरेशराव काय सुरेशराव इकडं कुठं आपलं आलतो सहज इथं. सहज सहज म्हणजे आपलं असं- काय काय वा सुरेशराव क्या बात आहे पैसे फेडायचं चांगलंच मनावर घेतलेलं दिसते तुम्ही. झालं मामासाहेब 2च दिवस. 2 दिवसात पैसे देऊन टाकतो तुमचं. अहो परत देणारच हो तुम्ही. एक लक्षात ठेवा समर आता इथं खूप मोठा नेता म्हणून आलाय तेव्हा कुणाला सांगू नका तुम्ही कोण आहात ते नाही तर आमची आबरू घालवाल. नाही नाही मामासाहेब, मला जर माहित असतं ना आपला मेळावा इथं आहे म्हणून तर मी इथं आलोच नसतो. अहो अहो आला नसतं तर पैसे कुठनं फेडणार होतात. काम करा पण गुपचूप करा कुणाला कळता कामा नये विशेषतः तुमच्या कन्येला नाहीच नाही. होय होय मामासाहेब. चला जा तुम्ही कामाला. नमस्कार. मूळ गरज आहे ती योग्य मॅनेजमेंटची आणि साखर उत्पादनाबरोबरच जर आपण इथे इथेनॉल बायोगॅस असे पूरक प्लांट जर सुरू केले तर त्याचा कारखान्यालाच फायदा होईल. आणि आता कारखान्यामध्ये टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटची गरज आहे आणि यातून नक्कीच आपण पुन्हा कारखाना फायद्यात आणू शकतो. आणि जसं ताई मॅडम म्हणाल्या तसं कारखाना वाचला तर आपण वाचू या मतावर मी सहमत आहे. साहेब खरंच तुम्ही लय भारी काम करणार त्यात काय वादच नाही बघा. समरसिंग साहेब चांगलं नेतृत्व करतील याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. अहो साहेबांची धडाडी बोलण्यातच कळते. आपण इलेक्शन जिंकायचं बघा साहेब. आणि कोण किती पाण्यात आहे ना ते त्या शिंदेच्या पॅनलला दाखवूनच देऊ आपण. नाही नाही, कोणाला दाखवून देण्यासाठी म्हणून आपल्याला निवडणूक लढायचीच नाही, तर आपला कारखाना आणि आपले कारखान्याचे सभासद यांच्यासाठी आपल्याला निवडणूक लढायची. तुम्ही म्हणाल तसं साहेब, आमचा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. चला कार्यकर्त्यांना आता जेवून घ्यायला सांगा. गप्पा तर काय होतच राहतील. बबन, सुमी कुठे गेली जरा बघून येतोस का?
तात्या अहो, तुम्ही इथं काय करताय? अगं ते हे काय काय नाही, मी ते आपलं हे काय हे सांगा की, इथं काय करताय तुम्ही? सूर्या, तिकडे जेवणाची वेळ झाली आणि तू काय गावावर फिरतोय इकडे? काम कोण तुझा बाप करेल काय रे? आलो आलो मालक आलो. ये लवकराने, लाग कामाला, नाही तर तुला 30,000ला 1 रुपया पण देणार नाही, सांगून ठेवतो. हे बघ, मी बी आचार्य आहे. तुझ्या हाताला सोनं लागलं नाही, जर 2 मिनिटाच्या आत नाही आला ना तर 30,000 इसरायचं आणि डायरेक्ट घराकडे जायचं. तात्या तुम्ही दुसऱ्या आचार्याच्या हाताखाली काम करताय? अगं मी ते आओ, जीव गेला तरी दुसऱ्या आचार्याकडे काम करणार नाही म्हणला होता. मग आता 30,000साठी तुम्ही तुमचं इमान निघलं का? कशाला पाहिजे तुम्हाला 30,000? तात्या सुमन, सुरेशराव, अहो तुम्ही जावयाच्या राजकीय कार्यक्रमामध्ये आचार्य म्हणून काम करताय. हे जर ताई मॅडमला कळलं, समरला कळलं, इथल्या कार्यकर्त्यांना कळलं सगळ्या, तर मंत्री पाटलांच्या इज्जतीचा फालुदा होईल की. मामासाहेब, अहो इज्जतीचा सवाल कुठं आला इथं? सुमन, कसं आहे, सुरेशरावांनी दुसऱ्या एखाद्या आचार्याच्या हाताखाली काम करणं हे जसं बरोबर नाही, तसंच समर सुरेशरावांचा जावई आहे हे कळणं बरोबर नाही ना. आणि हे जर का ताई मॅडमला कळलं तर त्या चिडतीलच, पण समरच्या इमेजचाही प्रश्न आहे ना. त्यामुळे मी मंत्री पाटलांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो की ही गोष्ट कुणाला कळू देऊ नका. सुरेश तू इकडं. सुमन, चल आपण निघूया. होय सुमी मॅडम, साहेब पण निघाले त्यावर, परत जायचं नाही बे. मामासाहेब, बबन तुम्ही व्हा पुढं, मी आलीच. बबन, पण सुरेशराव इथं काम करतायत हे कुणाला कळता कामा नाही. हा चल. तात्या सांगा, सांगा तात्या. तू घरी ये, मग सगळं सांगतो तुला. नाही, मला आताच सांगा, का करताय तुम्ही असं काम? अगं कामात कसली लाज आहे सुमे? ते मला माहिती आहे चांगलं. आणि 30,000 मोठं झालं का तुम्हाला तुमच्या मानापेक्षा? कशाला पाहिजे तुम्हाला 30,000? सांगा की. सुमे, मी पाया पडू का तुझ्या? तू जा ग बाई, मी सांगतो तुला सगळं. मी अंगावर घेतलंय तर मला काम करायलाच पाहिजे बघ. अगं दुसऱ्याच्या कामाचा खोळंबा करणं चांगलं नाही बघ. तात्या, काय करते ही आतमध्ये? किती वेळ वाट बघायची? हो, आणि नरसिंहराव पण कुठे दिसत नाहीत. मी आलो बघून. ये लवकर. साहेब येते त्या सुमी मॅडम. अरे पण काय करते ती आतमध्ये? हे डोळ्यात चिलाट चिलाट गेलो होतं ना त्यांच्या, मग तोंडावर पाणी मारून येते म्हणलं लगेच. सुम्या, काय कुठे होतीस तू? ते मग हातात चहा सांडला माझ्या, मग ते धुण्यात टाइम झाला जरा. चहा सांडला होता वय. मुळे जरा गोळ झाला माझा. ठीक आहे ठीक आहे, चला आता, का इथेच गप्पा मारत उभं राहायचंय? चला निघूया. तुझ्या आणि फोटोची हीच लायकी. नुसतं गोड गोड बोलून त्या समरला फसवलंय आणि समर बी फसलाय. काय
काही काम नाही धाम नाही, फुकटचं आयतं गिळायचं आणि मिरवायचं, काही कामच नाही. नवरा आईच्या जीवावर आणि बायको नवऱ्याच्या जीवावर. मामी थाय काय पाहिजे तर तुम्हाला? नाही, आलते जरा वाऱ्याला. ते आमच्या खोलीमध्ये एसी नाही का काय नाही ना. आता काय या खोलीत बी यायचं नाही का आम्ही? मामी थाय आता तू तर काय बोललोय मी तुम्हाला? नाही ना, मग तूप पाहिजे काय तुम्हाला? लगेच देऊन येतो. अरे तूप नाही, चूप म्हणते मी. आता तूप होय? अरे चूप चूप. मामी ताई मी पण तेच म्हणतोय, तूप. हाताची धली तोंडा बोत, तूप तूप तूप. अरे भरत, लक्ष्मण, अरे या लवकर. मामा साहेबांनी बोलवलंय. आलं मामा साहेब. आज पेढे वाटा, गुलाबजाम वाटा, घरात गोडधोड करा. ताई, आजची मीटिंग बाकी मस्त आली. कारखान्याचं चेअरमन पद आपल्याला मिळणार म्हणजे मिळणार. समर, अरे अनुभव नसतानाही फार चांगले बोललास आज तू. मी हेच सांगत होते ना, मला माहितीये माझा समर मुख्यमंत्री सुद्धा झाला असता, पण काही लोकांचा विश्वासच नाहीये ना त्याच्यावर. मामा साहेब बोलवलं. अरे लक्ष्मण, बरं झाला आलास. आज सगळा गोडाधोडाचा बेत झाला पाहिजे घरामध्ये. आज खुशीचा दिवस आहे. समोरचं राजकारण आज खऱ्या अर्थाने सुरू झालंय. दीता आज दोल दोल चालायचे. चल चल लवकर. मला नेलं असतं तर मला बी बघायला मिळालं असतं की. अगं, मी आहे ना, मी सांगणार तुला सगळं. आणि आता तू ना समोरच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी बघ डायरेक्ट. सुमे, काय झालं? कसला विचार करतेस? काय नाही. समर, आता तू चेअरमन झालास ना कारखान्याचा, की या भागातल्या लोकांवर असं वजन पडलं पाहिजे तुझं. म्हणजे लोक आपण म्हणले पाहिजे तुला, साहेब तुम्हीच मुख्यमंत्री व्हा. मामा, अहो आधी कारखान्याचं चेअरमन पद तर सांभाळते. मुख्यमंत्री पद फार लांबची गोष्ट आहे. अरे समर, लांबची कुठली आले? ताईचा आशीर्वाद आणि पाठिंबा असताना सगळं जवळ आहे. ताईने 2दा भाऊजींना मुख्यमंत्री केलं होतं. तुला ते 100 वेळा करेन. काय ताई? हो ना. पायलट, मला जरा बोलायचंय तुझ्या संगत. येतोस का? बोल ना. नाही, खोलीत चल. अरे कंटाळा आला असणार सुमीला. समर जा आणि आराम करा थोडा. ठीक. तुम्हाला नाही करायचा का आराम? आराम करू म्हणतेस? ठीक आहे, करतो. तुमचं काय? ताई, आपण समोरच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी ना आपल्या बंगल्यावर घेऊया. असा मोठाच्या मोठा मांडव टाकूया, मस्त सजावट करूया. हा, का? आता मुंबईला बी मला न्यायला लाज वाटते का? कुणाचं काय तर कुणाचं काय. तू त्या खानावळवालीला काही बोललास का? नाही ताई. दिवसला नाहीस ना तू तिला? नाही ताई. का ग? नाही, ती तुझ्याकडे सतत रागाने बघत होती म्हणून म्हटलं. नाही ताई, ही काहीच बोललो नाही तिला. पण मी जरा आराम करून येतो आतमध्ये. हम्म. चल.